ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची पूजा आज शुक्रवारी दुपारी दक्षिण कसब्यातील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते संपन्न झाली। योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे। दुपारी मानकरी सिद्धेश्वर कंटीकर यांनी कसब्यातील हिरेअब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले। त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर होम हवन करण्यात आले। कैलासवासी शेटे यांचे वारसदार अॅडव्होकेट मिलिंद थोबडे, अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेअब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा केली। योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे। या पूजेनंतर अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। मला पण आता तुम्ही सांगितलं त्यांना इथं काय अजून पूजन अरे भैया प्रिंट तिथले खुर्ची काढून सर छान फोटो चलो मस्त अरे झालं हम जरा फ्रेम चेंज करून घे मग 2 मिनिट थांब। छान केले सजवून होतंय का ना आज स्वरनेत्र घालण्यात जातो कुठं हरवलं बघ तोपर्यंत तुमचा पेन वगैरे घालूया आणि स्वरनेत्र घालून
श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. आज आपण शेटेवाड्यात जमलो आहोत. जवळपास 800 वर्षांपासूनची ही परंपरा चालू आहे. वर्षाच्या सुरुवातीला महाराजांची सेवा करायला आमच्या कुटुंबाला भाग्य लाभतं. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आजचं महत्व म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यात्रेमध्ये आपण कुंभार कन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो. विवाहाच्या पूर्वी जे नवरदेवाला खेळवणाचा कार्यक्रम केला जातो, तो खेळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की 800 वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन खेळवणाचा आस्वाद घेतला होता. तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात. आणि त्यानंतर माझे आजोबा, वडील आणि आता गेली 10 वर्ष झाले मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यांना, सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये फारसा असा उद्रेक आपल्याला जाणवला नाही. सध्या स्थिती अशी आहे, HMPV व्हायरस जगभर पसरतोय, आपण न्यूज वाचतोय सगळीकडे. तर महाराजांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचा जो आशीर्वाद सोलापूरकरांना लाभलाय तो आज पुढेही लाभू द्या. सर्व सोलापूरकरांनी महाराजांची भक्ती करतातच आणि या यात्रेत सुद्धा सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या स्वरूपात यात्रा चांगल्या रूपाने पार पडावी अशी मी प्रार्थना करतो.